श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणून, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेने झाले पुण्य हे ठाऊके मज लागून, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. अशी स्थिती आहे जरी, परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे, तैसे तुवा करावे. दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरू द्यावे. माझ्या ठाई यत्किंचित तू आणल्या मनात, अवघेच काही घडू नये. रंकाचाही राव होत तुझा लादता बशिला. असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विभूत हो. कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमी. सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले, ते त्याने सांग पूजिले. मंगस्नान घातले उष्णोदकाने गजानना, उठणी नाना प्रकारची अंगा लावेली साची. वृत्ती आनंदली त्याची, संत सहवासे ते धवा. करवती काठी उमरेडचा, धोतर जोडा नेसविला साचा. भाली केशरी गंधाचा, भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार, नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेसी रुपये 100 त्याने ठेविले. धूप दीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली. दर्शनालागी ताटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येकायसे वाटावे, समर्थ आपल्या घरी न्यावे. यथासांग करावे, पूजन त्यांचे येणे रीती. इच्छायसी बहुता झाली, परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पावले लागण्या भली, पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे तेथे. काकी साधू सौगे कळते अंतर्ज्ञाने कळून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे ग्रहस्थ बडे. वकिले ज्यांच्या पुढे ढीक रुपयांचे पडते की. दादासाहेब याप्रत म्हणत होते वराडात, हा सज्जन भाविक अत्यंत. ब्राह्मण शुल्क यजुर्वेदी, त्याने विनंती करिता खरी. महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी. समर्थांची पूजा हो. गणेशप्पा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामिनीत त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला. कसेही करून घराला पहा विनंती करून. आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपले पवित्र सदन. भाविकांचा देव असे. गणेशप्पा म्हणे तिला, वेळ लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागूनी हा साधू न्यावया सदनी. श्रम पडले ते आण ध्यानी, उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे, नाथा हे न पटे माझ्या चित्ता. सांगे माझी मनोदेवता, सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती. गरिबावरी प्रीती असते, संतांची ती विशेष. परी अप्पा बोलेना, छाती त्याची होईना. बोलवावयासी निज सदना, श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर, गणेशप्पाचा धरून कर. तुझे किती आहे सदनधू, तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड न धरता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेशप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता, तो न शब्दे बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी. आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावती. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा. राहणार मुंबई शहरीचा, तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटणे आपल्या मामाला. बाळाभाऊ नाम ज्याचे, त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान. म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोऊ चित्त. केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आजपून मी न सोडी त्यांचे चरण. अमृताला टाकून विष प्याया पुणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला. होता बुधो राहिला,
दुसरे न काही कारण. असो. काही दिवसांनी शेगावी आले परतून. मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले, म्हणून आला धावत. त्या ओत जागेवरी सत्य. महाराजा करून दंडवत अधोगदन बसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवून त्या अश्रूंनी छातीचे. तई महाराज बदले पाटलाला, ऐसा का रे रडशी भला. शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर. महाराज, मळ्याचा अवेर का हो आज केला था. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका माळाच्या मालकीची. येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी. ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळ. काकी तुम्हा वाचून मला ना काही प्रियान. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे जाऊन आले. महाराजांना विनवू लागले, निज सदना या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून. आता ना करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करती विचार. मागचा पुढचा साचार हे सुने त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी. मी सोडिता तद्ग्रहसी तो नाही रागवला. ते का हे त्याचे विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती न टळणार कोणत्याही कारणाने. बंकटलालही आला तेथे. घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम मासोलकर आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजाची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते 4. भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, उमरावतीचा गणेश अप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवाना त्याने नोकरीची केली यत्किंचित आपल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी. परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा येते मार म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर हा येथून हळणे नसे. लकडी वाचून माकड पहा न होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिऊ लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, का रे आम्हा त्रास देसी. येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर. त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथे पुन्हा. तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती. झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थांना न खपले जाण. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानने घेऊन हाती बाळच झोडू लागले. मारता मारता मोडली. बोध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले. ते पाहता लोक भ्याले. काही काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करी झाला चिंतातूर. बाळाभाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्याछाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा खातो कुंभार माती तुडवतो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मठी हा प्रकार चालला.
शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी. समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्था हा आपला भक्त, पुरे झाले या व्रत, आता ऐसे तुडवणे. ऐसे ऐकता भाषण समर्थ बदले हसून. हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मी न बाळासी मारले, नाही तयासी तुडवले. निरखून पहा चांगले, म्हणजे येईल कळूने. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखव. ऐसी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वयाचे नाव नाही, कोठेही न लागले काही. तो पहिल्या परीच होता पाही, निमग्न आपल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला, वेडे वाकडे बाळासी. सोने कसासे उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजतांते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला. श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसांना तुडवावे. सशक्तासी हुंदडावे, शिंगाने की आपल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित. धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल तितके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे. तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता, चराटे तोडी हा हा म्हणता. साखळीसी आणली लघुता, बांधत त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीण, बाळापुरा कारण. लोक केले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच सरीना. कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला, दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला, तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नासी करून या विभूत हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बसला होता हो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे. तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताणा. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून. त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती. गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थांनी गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला. अर्पण करी समर्थांना, म्हणजे अवघे संपले. साधूस काय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे. आणि संकट आमचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्याच मानवले, गाय नेण्याचे ठरवले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला. शेवटी एका पटांगणाला हरळ कुंद्याचा ढीक केला. सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून. ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी. आणली शेगावा भीतरी, गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसजसे येऊ लागले तसतसे. स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट. समर्थांपुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. गायीस अशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लावलेत. शिंगांचीही तीच गत, केली चराठे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी व्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला नाहीसे करणे बरे. अरे कुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले, हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त. ती न हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेथे समर्थ आले त्वरे. आपल्या त्या पुनीत करे, बंधने तोडली धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली. पुढले पाय टेकिती झाले, समर्थांना वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या 3. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागले जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला. समर्थांच्या प्रभावाला शैशही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणाला द्यावा त्रास तू. या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली.
गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेना तिला चराचरण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्म वेत्ते तेच येते घडून. असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत. परीन आला गुण किंचित. खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकर्णी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वर गती. आला शेगावा कारणे. रोग व्यथेने चालवेना. श्रोते त्या लक्ष्मण. दोघा तिघांनी उचलून जाणं आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरला आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा दे हा पतीस खाया. व्याधी त्याची भरी वाया. तू शोभसी त्याच जाया. पतिभक्ती परायण. यापुढे न काही बदले. चिली मोडू लागले श्री गजानन स्वामी भले. आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहो बाई आता ना बसा ये ठाई. आपल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करे प्राप्त झाला. तोच खाली खावयाला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम. गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणासी आराम होईल आंबा खातास. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकरले. बाईने अवघे वर्तमान कळवले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी. आणि आज्ञा केली बरी खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केलेत हे. हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निधानी हेच कथिले. सुश्रुतांनीही वर्णिले. निघंटाने कथन केले. शारंगधर म्हणे ऐसेत. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले. आपता अवघे घाबरले. जेते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित. लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचा वाटे व्याधी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी. तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे, महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी. चला कारंजास ज्ञानजेठी. मला न करा हेमपोटी. नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेदवा होते संगतीला. शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले. मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडी अवघी दारे फेकून दे रस्त्यावर. अवघी कुलपे ये धवा. लक्ष्मण काही न बोलला. मौन धरून बसला. परी समर्थे आग्रह धरिला. खजिन्याचे दार उघडे. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणाला, महाराज यावे. वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बर्वे परी अन्य भाव अंतरीचा. हे त्याचे दांभिकपण समर्थांना आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनासी संत नव्हती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची
वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे. माझा उपाय त्यास नसे, मी कृपा करावया, आलो होतो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याया, परी ते न तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. यासाठी हे चरित्र समर्थे घडून आणले. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि. वा सुवर्णा लागोनी भूष व्हावे का कथिलाने. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिसो निज कल्याण भावया. शुभम भवतु. श्री हरिहर अर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 10मोऽध्यायः समाप्त.